शहरामधल्या काही विविध महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये काही रस्त्याची कामं आहेत, काँक्रीटीकरणाची आहेत, काही वृक्ष लागवडीचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी काही प्रस्ताव शाळेच्या विद्यार्थ्यांना बुक जे आपण CBSE विद्यार्थ्यांना बुक दिले त्यांचं वाटप केलेलं आहे, त्याचे तो प्रस्ताव आहे. आणि मुलांना या ठिकाणी जेवण देण्याचा प्रस्ताव म्हणजे अन्न देण्यासाठी जो मुलांना खाऊ वाटप आपण करतो, भोजन देतो, त्या संदर्भामध्ये अनेक असे महत्त्वाचे काही ठराविक प्रस्ताव होते, त्यांना सर्वांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि जो डेब्रिजचा एक प्रस्ताव होता त्या ठिकाणी आज या ठिकाणी तहकूब केलेला आहे. दुसरा एक विषय आहे आयर्लीमधला, तो एक या ठिकाणी विषय तहकूब केलेला आहे. तर असे जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत आम्ही सर्व सभागृह, सर्व सदस्य सातत्याने त्या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे चालू आहे. आपल्या माहितीकरता सांगतो, अजूनही वाटप काही विद्यार्थी राहिले त्यांना लवकरात लवकर गणवेश मिळतील याची या संदर्भामध्ये पूर्णपणे त्या डिपार्टमेंटमधून शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून लवकर गणवेश वाटप आता सध्या चालू आहे आणि राहिलेल्यांना सर्वांना लवकर मिळतील याची खात्री. मॅडम यांनी या संदर्भात गांभीर्य दर्शवलेलं आहे का? कारण की त्यांनी नेहमी ते सांगतात देणार आहे त्यांच्यामध्ये हे बघा, आपण आजच मी या सभागृहानं माहिती घेतलेली आहे. त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप चालू आहे आणि गणवेशाचं किती वाटप झालं याची पूर्ण माहिती घेऊन राहिलेत किती आणि ते लवकरात लवकर करण्याकरता याच्या संदर्भात आपल्याला माहिती देईल. शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सत्ताधारी विरोधक अशा पद्धतीची कोणाची या ठिकाणी भावना नाही. आपली एकच मागणी आहे की शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहता कामा नये. लवकरात लवकर त्या ठेकेदाराच्या माध्यमातून मिळाले पाहिजे. या संदर्भामध्ये सातत्याने सर्व सभागृह आणि सर्व सदस्य आम्ही गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सध्या गणवेशाचं वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे. महिला बचत गटांना गणवेशाचं काम न देता ते जुन्याच कंत्राटदाराला देण्याचा आपला निर्णय चुकलाय असं तुम्हाला वाटतंय का? या ठिकाणी आपल्या माहितीकरता सांगतो, महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा महिला बचत गटांना यापुढे ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या देण्याचं काम आमचा सुद्धा मानस आहे. परंतु आता विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणं आणि ते लवकरात लवकर ते महिला बचत गटाच्या माध्यमातून होणं अशक्य होतं. तर भविष्यामध्ये महिला गटाच्या माध्यमातून करण्याकरता त्यांना एक कालावधी किंवा वेळ द्यावा लागेल. याकरता पुढच्या वेळेला आपण त्याची दखल घेऊन त्या महिलांना कसा न्याय देता येईल बचत गटांना ते आपण गेल्या महासभेमध्ये आपण पाहिलेलं आहे की काही पदोन्नती आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये उपसचिव पद देखील आपण या ठिकाणी घेण्याचा सभागृहाने या ठिकाणी ठरवलेलं आहे. मग त्या कर्मचारी कमी असल्यामुळे काही कामामध्ये दिरंगाई होते. तर या सर्व गोष्टी सुरळीत चालण्याकरता त्या गोष्टीची देखील दखल घेतलेली आहे आणि काम निश्चितपणाने शिक्षण अधिकारी आणि सचिव या नात्याने त्यांचं ती जबाबदारी आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. यापुढे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून कुठलीही अशी दिरंगाई होणार नाही याची खबरदारी त्यांना तशा सूचना देण्यात येतील. प्रशासनाच्या कालावधीमधला झालेली जी कामं आहेत ती कामं मार्गी लागणं, काही राहिलेली कामं मार्गी लागतात आणि येणाऱ्या महासभेमध्ये प्रत्येक सदस्यांचे ठराव हे मंजूर होत आहेत. परंतु मंजूर होत असताना आता सध्या पावसाळा आहे, प्रक्रियेमध्ये आहेत, काही ठराव मंजूर होत आहेत. लवकरच आपल्याला या सर्व गोष्टीचा उलगडा आपल्याला बघायला मिळेल आणि सर्व सदस्यांची कामं आपल्याला मार्गी लागलेली दिसतील. पुस्तकाचं वाटप झालेलं आहे आणि अजून कोणी असं असेल तर त्यांना देखील लवकरच म्हणजे दिली जातील आणि असे कोणी राहिलेले असतील तर आपण तसं या ठिकाणी सचिव मॅडमनी शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तकं दिलेली आहे. CBSE विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यासंदर्भात होता, परंतु सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी दिलेले. आणि आपल्याला माहितच आहे की या
महानगरपालिकेमध्ये जसं आपण महासभा होते तसं त्या दिवसापासून सभागृह नेते साहेबांनी या ठिकाणी ठरवलं, ज्या ठिकाणी महत्वाची वर्दळ आहे, रहदारी आहे किंवा वारंवार वाहनांची वर्दळ आहे, अशा ठिकाणी जिथं गरज आहे त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणं गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी अनावश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण करणं किंवा आपल्या महानगरपालिकेचा पैसा वाया घालवणं हे न करता आपण त्या ठिकाणी डांबरीकरण करावं, अशा सूचना त्या डिपार्टमेंटला म्हणजे आपल्या या शहर अभियंत्यांना तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि यापुढे आपल्याला योग्य त्या ठिकाणी रस्ता असो किंवा अन्य शहरातील रस्ते असतील, या ठिकाणी योग्य ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं दिसेल आणि अन्य ठिकाणी ज्या ज्या गरजेचं आहेत अशा ठिकाणी डांबरीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नागरी विकासाच्या कामांमध्ये 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा कोणीही या ठिकाणी प्रयत्न करत नाही. जसं या महानगरपालिकेला कोणीही कुठलाही ठेकेदार असतो त्यांच्याकडून योग्य ते काम होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई केलीच जाईल. मग तो शिक्षण मंडळाचा असो किंवा बाकी इतर कुठलाही ठेकेदार असो. जर या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही कामाचं नियोजन किंवा क्वालिटीचं काम किंवा योग्य वेळेमध्ये जर केलं नाही तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. धन्यवाद. शिक्षण अधिकारी या ठिकाणी दिशाभूल करत नाही. जर आपल्या निदर्शनात आलं तर या ठिकाणी नक्कीच त्यांना सूचना देण्यात येतील कुठली, परंतु जी बाब निदर्शनात आल्यानंतर आपण नक्कीच त्यांना या प्रकारे कुठली जर चुकीची गोष्ट होत असेल तर त्यांना त्या पद्धतीनं सूचना देण्यात येतील. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.